मित्रांनो, कोळेचं मैदान झालं. सगळेजण नाराज आहेत. नाराज होण्याचं कारण पण तसंच आहे. आता सगळ्यांना एक उत्सुकता होती की बकासूर एक मोठ्या पायऱ्यात पळावा, एक सगळ्या बकासूर प्रेमींना वाटत होतं. पण शेवटी आपल्या हातात नाही, ते मालक ठरवतील तेच पायरा होईल. शेवटी आपला बकासूर पळतो हेच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. कोणाही सोबत पळू द्या, बकासूर आपला पळतोय. अंधारातली नंदी उजेडात येतात, ते एक चांगलंच आहे म्हणावं लागेल. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूरचा इतिहास एवढा सोपं नाही मोडणं. त्याचा इतिहास तोच मोडू शकतो. आणि खूप असे विक्रम त्यानं केलेले आहेत स्वतःच्या नावावरती. परंतु मनामध्ये थोडंसं कुठंतरी वाटत होतं बकासूर आणि घोटचा सर्जा ही जो जोडी पळाली असती. खूप जणांचे मला कॉलसुद्धा आले, आणि ही जर जोडी पळाली असती तर 100% एक नंबर तिथं असता. पण शेवटी कसं आहे, आपण फक्त विचारच करू शकतो, बाकी काय करू शकत नाही. असो, आज नाही उद्या बकासूर आणि घोटचा सर्जा जोडी पळेल, त्यावेळेस संबंध महाराष्ट्र बघेल कशा पद्धतीनं जोडी पळती, काय स्पीड आहे या जोडीला. बघूया. कोळे मैदानापासून सगळेजण नाराज आहेत. बकासूरचा पायरा घोटचा सर्जाच पाहिजे होता, किंवा मेहरबानच पाहिजे होता. शेवटी किंवा आणखी वेगाचा शेवट सर्जा तरी पाहिजे होता. परंतु असो, चला, वशासुद्धा चांगलाच पळाला. वशानेसुद्धा चांगलीच लढत दिली. शेवटी हार जीत होत राहते, खेळाचा पैलू आहे तो. पण नंदी प्रथमच पळताना मी तर पहिल्यांदाच बघितला आहे. परंतु असो, कुठल्या गावचा आहे मला माहीत नाही, परंतु तोसुद्धा एक चांगला पळाला बकासूरसोबत. त्या मालकाचं स्वप्न होतं की त्यांचा नंदी पळावा वशा नावाचा, आणि पळाला. स्वप्न पूर्ण झालं. आता एक बकासूर प्रेमी म्हणून माझी एक इच्छा आहे की मोठ्या मैदानामध्ये बकासूर टॉपच्याच पायऱ्यात पळावा. तुम्हाला काय वाटते, तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.